ओम शांती. ओम शांती. ओम शांती. मला कमीत कमी 22-23 वर्ष ज्ञानामध्ये यायला झाला. मला देवीदासभाईंनी ज्ञानामध्ये आणलेलं आहे. ते म्हणायचे, काही कर बाई, तू पण योग करून घे. आधी 7 दिवसाचा योग होता, आता 4-5 दिवसाचा योगमध्ये दीदी हे करून टाकता. ते मला कमीत कमी 25 वर्ष होऊन चालले. पण मला असे अनुभव आले माझ्या जीवनामध्ये, ते मी जितकी बाबाची आठवण करते तितके माझ्या जीवाला इतकी शांती लागते ना, ते काहीतरी शांती लागते. आम्ही झोपताना करतो गुड नाईट बाबा, तुम भी सो जा, मैं भी सो जाती. उठताना गुड मॉर्निंग करतो आम्ही. तर आम्ही योगला बसतो 3:30 पावणे 4 असे आम्ही योगला बसतो. योगला बाबांच्या समोर बसला, लाईट लावला की अशी शांती होऊन जाते मनाची आणि आत्म्याची बी. ते काहीतरी शांती होऊन जाते. आधी आम्हाला आत्मा कुठं आहे हे सुद्धा ज्ञान नव्हतं. कोणाला विचारायचं होतं इथं आत्मा सांगायचे. आता बाबा आम्हाला भेटून गेले, ते आम्हाला बाबाचे आत्म्याचं ज्ञान येऊन गेलं. भुरकुटीच्या मध्ये बाबाच्या आत्मा असतो असं आम्हाला ज्ञान येऊन गेलं. आता आम्हाला कोणाला विचारायची काही गरज नाही. ते आम्हाला सगळी शांतता किंवा सगळं प्रेम बाबाचं सगळं भेटून गेलं. आणि आम्ही बाबाला इतकं हे करतो ना, आम्ही रोज मुरली पण ऐकायला येतो. आता आम्हाला चांगलं 8-10 दिवसापासून 4 वाजता योगचं बी होतं. आम्ही योगला बी यायचो आणि 7:30ला पावणे 7ला असे चालले जायचो योग करून. सकाळी बी मुरली झाली कमीत कमी 1-1.5 तास आम्ही योग करायचो. ह्या वर्षाला दिदींनी असं ठेवलेलं आहे, म्हणजे इनास्त होणार आहे, समय तर जवळ येऊन गेलेला आहे. याच्यामुळे सगळं बाबांचं दिदींनी आम्हाला सांगून सगळं हे करून टाकलं. ते आम्ही असे करायचो. ते आम्हाला जीवनामध्ये इतकी शांतता लागून गेली. बाबा भेटून गेले, तर बाबांनी भेटले असते तर आम्हाला जीवनामध्ये शांती ती नाही लागली असती. आणि शांत काय असतं हे आम्हाला काहीच माहिती नव्हतं. आधी कोणी कधी आम्हाला रागून बोलायचो तर आम्ही बी त्यांना रागून बोलायचो. आता जसे बाबा भेटले तसे आम्ही नम्रताने बोलतो, नम्रताने काही बी सांगतो. कोणी कधी बोलायला लागलं खिजून कतवून तर आम्ही काय म्हणतो, हो माताजी, अच्छा आहे, हो माताजी, असं करून आम्ही हे करून टाकतो. पण आता अशी खरी आणि जखडी हे पण आम्ही करत नाही. आणि आम्ही बाबाचंच ज्ञान धरून बसलेलो आहे. आम्हाला दुसरं काहीच माहिती नाही. आम्हाला भक्ती मार्ग पण आम्हाला काही माहिती नाही. फक्त आम्हाला ज्ञान मार्ग माहिती आहे. आमचा बाबा आणि आम्ही, बस, कोणीच नाही. मला देवीदासभाईंनी इतकं ज्ञानामध्ये आणलं. मला देवीदासभाई फोन बी जेव्हा करताना, बाई तू रोज मुरलीला जाते का? मुरलीला जाते का? हो भाऊ, मी रोज जाते मुरलीला. बघ योग बी करत जा. हो भाऊ, मी रोज योग करते. मला देवीदासभाईंनी इतकं पक्क केलं. चला, ओम शांती. बाय.